उत्कृष्ट समाजाला ज्ञानी करायचं आहे. ज्ञान नाचू कीर्तनाचे रूढी ज्ञानदीप लावू जरी असं म्हणणारे संत नामदेव. संत मालिकेतील सर्व परिवर्तनवादी संत उर्वाणीभूषण छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांना साथ देणाऱ्या ज्ञानी सावित्रीबाई फुले, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत गाडगे बाबा, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर सर्व परिवर्तनवादी महापुरुष महानायिका यांच्या कार्यसिद्धांतास मी सर्वप्रथम विनम्राभिवादन करतो आणि मानवमुक्ती मिशन आयोजित स्मृतिसेस लोकनेते विजय बापडे साहेब आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हे अभिवादन सभेच्या निमित्तानं त्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि एक दिवसीय चर्चासत्रासाठी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय एजी खिल्लारे साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक इर्शाद पाशाभाई, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते केतन देशमुख यांच्याबरोबर स्टेजवर उपस्थित असलेले माननीय प्राचार्य फुले सर, प्रेमानंदजी बनसोडे साहेब, लोहट सर, सार्णीकर साहेब, फुंबळे साहेब, या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांची महत्वाची भूमिका आहे त्या नितीन जी सावंत, डॉक्टर जाधव साहेब आणि इतर स्टेजवरचे सर्व सन्माननीय मंडळी आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बंधूंना आणि भगिनींना, कार्यक्रमाचा एक स्पष्ट असा विषय आहे, धर्मनिरपेक्षतेचे तत्व सांगणाऱ्या भारतीय लोकशाही सांप्रत राज्यकर्त्याकडून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय यावर आधारलेल्या समाज व्यवस्थेच्या निर्मितीचे कार्य पूर्ण झाले आहे काय, एक चिंतन या विषयाच्या अनुषंगाने अगोदरच बऱ्याच वक्त्यांनी आपली मतं या ठिकाणी मांडली आहे. बरेचसे मुद्दे आपल्यासमोर आलेले आहेत. या मुद्द्याच्या नंतर अनुषंगाने आपल्यासमोर मला मत मांडण्याची संधी संयोजकांनी दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद. देशाच्या वर्तमान परिस्थितीचं चित्र अगोदरच्या वक्त्याने आपल्यासमोर उभा केलेला आहे. मी थोडस या विषयाला पाठीमागून घेतो. धर्मनिरपेक्षता या शब्दापासून थोडस मांडतो. धर्मनिरपेक्षतेचं तत्व भारतीय राज्यघटनेमध्ये मांडलं म्हणजे घटनाकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणायचं आहे की सरकारला धर्म नसतो. सरकार धर्माचं नाही. निवडून आल्यानंतर जे सरकार आज सत्तेमध्ये आहे, मुस्लिमांचंही तेच सरकार आहे, ख्रिश्चनांचंही तेच सरकार आहे, हिंदू म्हणणाऱ्यांचंही तेच सरकार आहे, बौद्धांचंही तेच सरकार आहे. एकदा निवडून आलं आणि सत्तेवर बसलं की सरकारला धर्म नसतो, ते धर्मनिरपेक्ष असतं. अशी भारतीय राज्यघटनेची अपेक्षा आणि मांडणी असतानाही वर्तमान काळात असं वाटत नाही. वर्तमान काळात असं वाटतं एखादं सरकार आहे आणि ते देशाची व्यवस्था सांभाळते असं म्हणताना अडचण वाटते. असं वाटायला लागतं की एक धर्म आहे आणि त्या धर्माचे कुणीतरी प्रमुख आहेत आणि ते या देशाची व्यवस्था सध्या चालवत आहे. म्हणून धर्मनिरपेक्ष सरकार नाही तर जणू एका धर्माच्या ठेकेदारांनी सगळं हातात बांधून घेतलेले आहेत. असं वर्तमान काळामध्ये ठळक पद्धतीने वाटावं अशी वर्तमान काळातली व्यवस्था आहे. आमच्या इर्शाद पाशा साहेबांना आलेला अनुभव असेल किंवा तुमचा बंधू सोमनाथ सूर्यवंशींना आलेला अनुभव असेल. असे अनुभव जुन्या काळामध्ये धर्माच्या नावावर अनेक वेळेला अनेक ब्राह्मणिकारांना आलेले आहेत. ज्या ज्या ग्रंथाला पुस्तकाला धर्माची नावं दिली
त्यातले काही त्रोटक संदर्भ आपण घेऊन पुढे जर आलो तर आपल्या लक्षात येईल रामायणामध्ये एक उदाहरण आहे. आपण जसं आता चर्चा करायला लागलो अशी चर्चा करण्यासाठी जंगलामध्ये रामायणातलं समाजशास्त्र आपण मांडलं तर त्या रामायणात शंभूक हे सांगत होता की हा जो निसर्ग आहे, हे जे नेचर आहे, हा निसर्ग कुणाला भेद करत नाही. जर निसर्ग भेद करत असला असता तर कुणाला तरी हीन, कुणाला तरी तीन, कुणाला तरी आदिवासी, कुणाला तरी जंगलात राहणारे वनवासी म्हणून त्याच्या जमिनीवरती पाऊस पडला नसता, त्याच्या श्वासामध्ये ऑक्सिजन गेला नसता, त्याला हवा असलेली ऊब सूर्यानं दिली नसती. म्हणून या देशामध्ये निसर्ग भेदभाव करत नाही. म्हणून भेदभाव हा मानव निर्मित आहे. भेदभाव हा मानव निर्मित आहे. म्हणून माणसासाठीच निर्माण केलेल्या भेदभावातून माणसाला मुक्त करावं लागतं. हे दुर्दैव. हे जे टायटल आहे मानव मुक्तीचं मिशन, मुळामध्ये आपण खऱ्या वरच्या पातळीवर विचार केला तर भेदभाव हा मानव निर्मित आहे. मानव निर्मित भेदभावातून माणसाला मुक्त करण्याचं मिशन चालवावं लागतं. हे दुर्दैव आहे. हे पहा, एखाद्या जंगलातून जाताना जंगली जनावरांची भीती माणसांना वाटावी हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. पण माणसाच्या वस्तीतून जाताना माणसाला भीती वाटते. आपण नव्या शहरात जा, नव्या गल्ली ओळाच्या रस्त्यातून जा आणि मनातले मनात घुलेसर सहज आपल्याला वाटतं आपण या रस्त्याने उभी चालत का जाधव साहेब वाटतं. माणसाच्या वस्तीमधून माणसाला जाताना भीती वाटावी, माणसामध्ये अशी भावना निर्माण व्हावी. किंवा अनेक कवी असं म्हणावं लागलं, मी गर्दीत एकटाच होतो किंवा मी माणसाच्या गर्दीत माणूस शोधत होतो. म्हणून माणसाला माणूस बनवणं, त्या पृथ्वीच्या पाठीवर माणूस आहे असं मानायला कुणी तयार नाही. मी कुठल्या तरी धर्माचा आहे आणि धर्मानंतर मी कुठल्या तरी जातीचा आहे हेच मानायला लागलं. मुस्लिमांसाठी जमा होण्यासाठी मस्जिद निर्माण झाली, हिंदूंसाठी मंदिर तयार झालं, कुणासाठी चर्च झालं, कुणासाठी गुरुद्वार झालं, कुणासाठी बौद्ध विहार झालं. पण माणूस म्हणून सगळेच एकत्रित येऊ शकतील असं ठिकाण आपण निर्माण करू शकत नाही. शेकडो नाही की सगळी माणसं म्हणून आपण एकत्रित येऊ. मुळामध्ये ही समस्या आहे. म्हणून माणूस म्हणून एकत्रित यायचं असेल तर तसं ठिकाण आपल्याला निर्माण करावं लागेल की जे माणसासाठी असेल. ते बौद्धासाठी नसेल, मुस्लिमासाठी नसेल, ख्रिश्चनासाठी नसेल, हिंदूसाठी, माणसासाठी असेल. आम्ही परराष्ट्रामध्ये जेव्हा जातो तेव्हा आम्ही भारतीय असतो. हा दुर्दैव असं आहे, ज्या वेळेला आपण देश सोडून बाहेर देशामध्ये जातो तेव्हा आपण भारतीय असतो. पण भारताची बाउंड्री क्रॉस केली, परदेशाची बाउंड्री, आणि भारतात एंट्री केली की आम्ही हिंदू असतो, मुस्लिम असतो, ख्रिश्चन असतो, ईसाई असतो, शीख असतो. आणि धर्माची बाउंड्री क्रॉस करून मध्ये आलो की साळे असतो, माळे असतो, सुतार असतो, कुंभार असतो. धर्माच्या आत जात आहे आणि जातीच्या बाउंड्रीच्या आत आलं की मग आमची जातीतली क्रेडिट सिस्टीम सुरू व्हायला सुरुवात होते की मी ह्या जातीतला पण थोडासा हलका, थोडासा भारी. माणसाला जेव्हा माणूस भेटतो तेव्हा माणूस माणसाला भेटत नाही, तर माणूस हे थिंकिंग करून भेटतो, मी याच्यापेक्षा थोडा वर आहे आणि हा माझ्यापेक्षा थोडासा खाली आहे. ही जी अंतर्मनामधली जी भावना आहे ती भावना जात आहे. भेटल्याबरोबर माणूस भेटला असं वाटत नाही. आपण लगेच विचार करतो की तो कोण आहे, मी कोण आहे. जसं आता नितीन सावंत यांनी सांगितलं की कुठेतरी प्लॉट मिळतोय, कुठेतरी प्लॉट मिळत नाही, जात तिथे लगेच जाडी होते आणि मग माझ्या शेजारी हा चालेल का. आमची उंची आम्ही स्वतः मोजायला लागतो आणि म्हणून ह्या सगळ्या समस्या निर्माण झाल्या, माणसामध्ये समस्या निर्माण झाल्या.
म्हणून मी सांगत होतो, समतेचा विचार जेव्हा शंभुकाने मांडला त्यावेळेला त्या शंभुकाची हत्या करण्यात आली आणि त्या हत्येचं कारण एवढंच होतं की तू समता का मांडतोस. समतेवर आधारित समाज निर्माण झाला आहे काय. अडचण इथे अशी आहे की शंभुकाला सांगितलं तू समता का मांडतोस. महाभारतातल्या एकलव्याने शिक्षणाचा हक्क मागितला, तो दिला नाही. जंगलात जाऊन त्यानं स्वतंत्ररित्या शिकलं, तर या कपूर विद्या त्याची संपवली. त्यालाही हाच प्रश्न केला गेला, आदिवासी आणि जंगलात राहणाऱ्या भल्या माणसा, तू इतराच्या बरोबरीनं शिकायला मिळालं पाहिजे. आणि भीम अर्जुन नकुल सहदेव युधिष्ठिराच्या बरोबरी शिकून बरोबरी करायला तू धजावतोयस, ही समता तू का मानतोयस. संत मालिकेमध्ये स्त्री संतांनी पहल केली, लिखाण करायला लावलं, लिखाण केलं. मला या पुरुषाच्या बरोबरीने हक्क आहे म्हणून कुणाला सुळावर दिलं, कुणाला विष प्रयोग केला, कुणा अभंगाची रचना मीराबाईसाठी घेतो विष प्याला. मागणी अशी केली की मीराबाईला विष दिल्यानंतर विष प्याला देवाने घेतला आणि मीराबाई त्याच्यातून वाचली. पण प्रश्न, विष दिल्यानंतर वाचली, मृत्यू पावली किंवा कुणी विष प्याला घेतला, पण विष का द्यावा लागलं, का दिल्या गेलं, हे प्रश्न जशाला तसेच आहे. धर्म आणि धर्मनिरपेक्षता हा विषय इतका म्हणजे जटिल आहे की आपल्याला विचारलं जातं की तुम्हाला धर्म हवाय की नाही. धर्म हवाय की नाही, तर या या जगामध्ये आणि या देशामध्ये माणूस धर्म नावाच्या संकल्पनेला चिटकून बसलेला आहे. कुठल्या ना कुठल्या धर्म नावाच्या संकल्पनेला तो चिटकून बसला. फार तर प्रचलित धर्माची नावं जरी आपल्याला मान्य नसतील तर धर्म असा मानला जातो, भुकेलेला जेवण देणं हा माणसाचा धर्म आहे, तहानलेला पाणी देणं हा माणसाचा धर्म आहे. म्हणजे माणूस शेवटी धर्म नावाच्या या संकल्पनेपासून कुठल्या का वेळा फिरून फिरून या संकल्पनेपाशी येतो. ब्राह्मणी व्यवस्थेचा तर धर्म असा होता, पुरुष वेळानंतर त्या चितेवर स्त्रीनं जाळलं पाहिजे, हा सुद्धा धर्मच होता. आणि पुरुषच बहुतेक वेळेला अगोदर मरत होता, कारण मोठ्या वयाच्या पुरुषाचं लग्न कमी वयाच्या मुलीबरोबर व्हायचं, पुरुष अगोदर मरायचा आणि मुलीला नैसर्गिक मरण येण्याची गरज नाही, याचंही नाव धर्मच ठेवलं गेलं. जी स्त्री चितेवर जाणार नाही, ती धर्माला मानत नाही, असा तिने धर्मद्रोह केला, असा आरोप त्या स्त्रीवर झाला गेला. म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये धर्म असं सांगत होता की या सगळ्या लोकांना शिक्षण नसलं पाहिजे, आणि धर्मच असा सांगत होता की काहीला शिक्षणाचं स्पेशल रिझर्वेशन असलं पाहिजे. म्हणजे याला सुद्धा धर्मच नाव दिल्या गेलं. धर्माने शिक्षण मिळता येतं आणि धर्माने शिक्षण नाकारता येतं, हे धर्माच्या व्याख्येमध्ये मांडल्या गेलं. मग आता प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची, तुम्हाला धर्म हवाय की नाही, या प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची. तर आपण ज्या महापुरुषाला मानतो ते महापुरुष देखील कुठल्या ना कुठल्या धर्माशी जोडले गेले. मग बुद्धाचा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारलेल्या तत्वज्ञानावर आधारलेल्या धर्मव्यवस्था आणि तत्वज्ञान आम्हाला हवं आहे, हे आपल्याला सांगावं लागतं. किंवा धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन केल्यानंतर जे सत्य उरतं तो तुकोबाचा धर्म आम्हाला मान्य आहे. किंवा ही विषमतावादी धर्मव्यवस्था नाकारणाऱ्या ज्योतिराव फुलेने मांडलेला सार्वजनिक सत्यधर्म आम्हाला मान्य करावा लागतो. शाणे गुरुजी यांच्या वेगवेगळ्या पैलूच्या संदर्भाने मला काही बोलायचं नाही, मांडायचं नाही, तो प्रसंगी नाही, पण त्यांनी धर्माच्या संदर्भात एक गीत लिहिलेलं. पहिलं शाळेमध्ये प्रार्थना गीत म्हणून ते गायलं जायचं.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पण मला असं वाटतं की अलीकडे ज्या धर्माच्या नावावरती जी राजकीय पोळी भाजून घ्यायची आणि या लोकांना कसं शिकार करायचं हे करायचं असल्यामुळे कदाचित ही प्रतिज्ञा सुद्धा प्रार्थना सुद्धा शर्यती बंद झाली होती. जे दीन पददलित हीन तया जाऊन उठवावे, त्याला जाऊन जर जाग करायचं असेल आणि उठवायचं असेल आता दीप भव स्वयंप्रकाशित बनो जागृतीचा अग्नी अखंड ठेवत ठेवा आता म्हणले असतील कदाचित ही प्रार्थना सुद्धा परवडत नाही. म्हणून हे शाळा आणि कॉलेजमध्ये म्हणल्या गेलेलं हे जे काही एका धर्माच्या संदर्भानं रचल्या गेलेलं गीत हे सुद्धा अलीकडे वाचताना किंवा गाताना किंवा म्हणताना आपल्या कानावर पडत नाही. म्हणून धर्मनिरपेक्ष व्यवस्था निर्माण करण्याच्या ऐवजी धार्मिकता जास्त वाढवायची, धर्मद्वेषावरती आधारित मानसिकता निर्माण करायची आणि त्याच्यावर आधारलेलं राजकारण वर्तमान काळामध्ये आपल्याला प्रस्थापित करायचं, त्याच्यातून सत्ता आपल्याला मिळवायची अशी एक जाणीवपूर्वक केलेली एक रणनीती आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रकांड पंडिताला हे कळायला वेळ लागला नाही की या देशाचा इतिहास अगदी परंपरेनं दूर पासून जर आपण पाहत आलो तर या देशामध्ये धर्म संकल्पनेनं अत्यंत असा अन्याय केलेला आहे, लोकांची उपेक्षा केलेली आहे. कधी गणव्यवस्थेतून राक्षस म्हणून घोषित केला गेलं तर वर्ण व्यवस्थेत शूद्र म्हणून घोषित केला गेलं तर जाती व्यवस्थेतून हीन आणि दीनत्वाचा कलंक आपल्यावर लावला गेला आणि धर्म व्यवस्थेतून हे सगळ्या बहुजनावरती हे लादलं गेलं. म्हणून लोकशाही देशामध्ये लोकशाहीची राज्यघटना आपण देत असताना तर आपण भारतीय राज्यघटनेमध्ये अशी अपेक्षा करायला हरकत नाही की येणाऱ्या काळामधली जी राज्य व्यवस्था असेल, जी व्यवस्था असेल ती धर्मनिरपेक्ष असेल आणि धर्मनिरपेक्ष लोक सत्तेत बसतील किंवा बसलेल्या लोकांना हे दंडक असेल की त्यांना धर्मनिरपेक्षत्वाची भूमिका घेणं आणि देशामधली जाती व्यवस्था धर्म व्यवस्थेवर आधारित ज्या विषमतेच्या भिंती आहेत त्या भिंती गळून पाडून त्याला नष्ट करून माणूस नावाचा एक वर्ग निर्माण व्हावा आणि त्याच्यातले राष्ट्रीयत्व जागे व्हावं. मी मगाशी सांगितलं होतं की देशात आलं की आपण भारतीय नसतो, परदेशात गेल्यावर लोक म्हणतात ही इंडियन. बघा कुठल्या गेल्या देशात गेल्यावर काय म्हणत असते हेच इंडियन, हा भारतीय आहे. पण भारतात आपण कधीच म्हणत नाही तुम्ही कोण आहात असं म्हणल्याबरोबर आपल्याला धर्म नाही तर जात सांगावी लागते. म्हणून आपली जात म्हणून ओळख आहे, धर्म म्हणून ओळख आहे, माणूस म्हणून ओळख कमी आहे. अशा राष्ट्रात आपण राहतो आहोत. म्हणून धर्मनिरपेक्ष देशामध्ये समता निर्माण झाली आहे काय असा एक प्रश्न संयोजकाने या विषयाच्या संदर्भाने या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा केलेला आहे. त्याच्यावरती चिंतन मंथन करण्यासाठी आपण इथे उभे आहोत. पुन्हा मध्ययुगीन भारतातले एक दोन उदाहरणं ह्या संकल्पना अशा मांडल्या गेल्या. आता एक रूढी परंपरा अंधश्रद्धा अशा ह्या सगळ्या रॅपर्स ह्यालाच कॅप्सुलेशन केलं आणि लोकांच्या डोक्यामध्ये हे सगळं प्लॅन केलं. जसं ज्योतिराव फुलेच्या काळामध्ये शेतकऱ्या दोन पद्धतीचा दुष्काळ शेतकऱ्यावर पडायचा. एक पाऊसच पडायचा नाही म्हणून दुष्काळ पडायचा आणि खूप पाऊस झाला म्हणून पीक जायचं आणि पाऊस जरी पडला तर वाहून जायचं पाणी. इंग्रजांना देऊन मुळामुठा नदीवर धरण बांधलं पाहिजे अशी मागणी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने केली. पण या विचार करणाऱ्यांनी शेतकऱ्याला असं सांगितलं की साचलेलं पाणी जमिनीला द्यायचं नाही. मग ज्योतिराव फुलेला प्रयोग करून सांगावं लागलं की स्वतःच्या जमिनीला ते पाणी घेऊन मला फुलवून सांगावं लागलं की हे पाणी धरणाचा वापरल्यावर शेती पिकते.
धर्मव्यवस्था सांगत होती मुलीनं शिकल्यावर तिने अशा 12 खड्या वळवल्याबरोबर नवऱ्याच्या ताटात आळ्या होतात. ज्योतिराव फुलेला सांगावं लागलं की सावित्री तू 12 खडे लिहे आणि बघ माझ्या ताटाकडे आळ्या होत नाहीत. सिद्ध करावं लागलो. हे प्रयोग करावा लागले. तसं समाजाच्या समोर जसं खंडारे साहेबांनी असं म्हटलं की हे मोठं काम करावं लागणार, हे प्रयोग करावा लागणार आहे समाजाच्या समोर. आणि समाजाच्या समोर आता जाती जाती सगळी विषमतात आपण वाटले गेलेलो लोक. हे पहा असं मानल्या जाते किंवा जुन्या काळामध्ये व्यवसायावरून जाती ठरल्या, पण आता डोक्यामध्ये जी जात आहे ती व्यवसायावरून जात नाही. आता डोक्यामध्ये ती जातच आहे, फक्त जात आहे. आता कुणी मडकं बनवत नाही, बनवते म्हणून कुंभार नाही, कुणी लाकूड कासतोय म्हणून सुतार नाही, कुणी बागकाम करते म्हणून माळी नाही. आता जातच जात आहे, व्यवसाय जात नाही. आता माइंड मध्ये जे आहे ना ते कास्टच कास्ट आहे. आता सगळ्यांना जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करायची चॅलेंज आपल्या समोर काय आहे, कसं करता येईल हे सगळं. तर माझं असं म्हणणं आहे किंवा आज मी या देशात 18 वगैरे जातीत वाटलेला समाज विचार आहे, लोकसमूह विचार आहे. पण या सगळ्या जातीला आता इतक्या संघटनामध्ये विभागलं गेलं, इतके संघटन झाले, एवढे संघटन झाले, अहो एका जातीचे शेकडो संघटन झाले. जातीतले लोक खूप विचार आहेत, एका दिवशी एका इश्यूवर एकत्रित येतील, पण जाती जातीत संघटनेच्या माध्यमातून वाटलेले नेते एकत्रित कसे येतील? कारण त्याला त्याच्या खुर्चीचा प्रश्न आहे. माझं संघटन असं मानून मी अध्यक्ष असतो, मी त्याचा खुर्चीचा मालक असतो. मी दुसऱ्या बरोबर मिसळायचं असतं तर माझ्या खुर्चीचं काय, माझ्या अध्यक्षपदाचं काय, माझ्या प्रतिष्ठेचं काय, असे प्रश्न आपल्या पुढे हे मोठं आव्हान आहे. लोक येतील, पण लोकांना धरून बसलेले गट, ते लीडर, ते नेते, ते संघटनेचे पदाधिकारी हे एकत्रित येतील काय? आणि यांना कसं एकत्रित आले? बरं, सगळ्या बहुजनांच्या संघटनेचे नेते लीडर्स जर एकत्रित आले तर ही बहुजन प्रजा कुठे जाईल? ही पुढे जाणार नाही. या बहुजन नेतृत्वाला मान्यता देईल आणि सम्राटी आपला तयार होईल आणि साम्राज्य या देशातल्या बहुजनाचं निर्माण होईल. पण नव्या काळामध्ये नवे आव्हानं, नवे चॅलेंजेस आपल्या समोर उभे आहेत. महापुरुष जोडावे लागतील आणि संघटनेच्या नेत्याला एकत्रित यायला बाध्य करावं लागेल, भाग पाडावं लागेल. हे प्रजेला केव्हा तरी शिकवावंच लागेल. एक दिवस मला हे वैयक्तिक माझं मत आहे की सगळे लीडर्स एकत्रित नाही आले बहुजनाचे तर लोक एकत्रित येणारच नाही. आणि लोक एकत्रित येणारच नाही तर लोकशाहीमध्ये आपण जर वाटून राहिलो तर त्याचा फायदा. लोकशाहीमध्ये संख्येला किंमत आहे. लोकशाहीमध्ये लोक सार्वभौम असतात. असे भारतीय राज्यघटना सांगते की पब्लिक लोक सार्वभौम आहे, पूर्ण सामर्थ्य लोकांमध्ये ताकद आहे. परंतु असं घडताना दिसत नाही. आता उलट अलीकडे जे समीकरण झाले जातीकरणाला, जातीला रंग देणं, आता या जातीला एवढे तीव्र रंग देणं, त्याला पोषण करणं, याच्यात सुद्धा कोणाचा तरी फार फायदा असतो. ओबीसी नावाचा प्रचंड संख्येचा एक गट आहे. एससी बांधवाच्या तीव्र एससीकरणातून, मराठा बांधवाच्या तीव्र मराठीकरणातून जर ओबीसी नावाच्या या 52% लोकांचं जर ब्राह्मणीकरण किंवा हिंदुईकरण होत असेल, बीजेपीकरण होत असेल आणि सत्तेवर आपल्याला जाता येत असेल तर जातीय समीकरण राज्यव्यवस्थेला परवडतात. जातीय समीकरण राजसत्ता स्थापन करायला परवडतात. म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कुठल्याही जात समूहांना जातीला जास्त डार्क रंग देता येणार नाही आणि तो कुणालाही परवडणार नाही. परवडणारी गोष्टच नाही. कारण कुठल्या तरी डार्कनेस मध्ये कुणाच तरी संघटित शक्ती निर्माण होते, ती कुठल्या तरी पारड्यात जाते. त्यावेळेला आम्ही आमच्या फायद्यापासून दूर जातो का, की आम्ही आमच्या हिताच्या व्यवस्थेच्या जवळ जातो
याच्याही मांडण्या होणं किंवा याचंही चिंतन आपल्यासारख्या बुद्धिमत्ताने सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. हे सगळं चित्र आपल्या समोर घडत आहे. या जातीमध्ये वाटल्या गेल्यामुळं आपण नेहमी मानत असतो हे संत्री मोसंबी जसं असतं वरचं कव्हर हे केलं की मध्ये थोडी 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 असतात. याच्यातलं ज्यूस त्याच्यात जात नाही, एक सेपरेट फोड सुद्धा काढता येते. तसं याच्यामधून एक समूह उतरला की दुसऱ्या समूहाला वाटते प्रकरण आपलं नाही. भारतीय राज्यघटनेचं जर हे प्रकरण असेल तर हे अखंड भारतीयत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि ते सगळ्यांचं प्रकरण असतं. तरीही आपल्या समोर जाती व्यवस्थेची तीव्र भावना निर्माण झाल्यामुळं लगेच काहीला वाटतं संविधानाचं आहे का. आणखी एवढी आपण जाणीव जागृती करू शकलो नाही की सगळ्यांना माझं संविधान आहे आणि मी जिम्मेदार आहे ते जपण्यासाठी, माझी सुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं वाटलं. प्रत्येकाला आणखी ते वाटण्यापर्यंत आपण गेलो नाही. बंधू आणि भगिनींनो, इतिहासाकडे जर आपण पाहिलं, संतांकडे पाहिलं तर त्यांनी काहीतरी नाकारलं आणि काहीतरी दिले. संतांनी विषमतावाद नाकारला असेल तर समतावादाचं साहित्य निर्माण केलं, साहित्य दिलं. संतांनी पेशल साहित्य निर्माण केलं. ते पुराणवादी नाहीत, पण आता पुढे पुढे कीर्तनकारांनी पुराण आणि संत साहित्याची खिचडी तयार केली. पुराणांचं बहुतेक लिखाण हे ओवी व्रतात आहे, तर संतांचं साहित्य बहुतांशी अभंग व्रतात आहे. म्हणून त्या पुराणांना पुराणे सकळिक बास्कळिक असं म्हणत म्हणत ते नाकारताना संतांनी समतेवरचं आधारित साहित्य दिलं, म्हणजे नाकारलं आणि दिलं. ज्योतिरावांनी ही धर्मव्यवस्था नाकारली तर सार्वजनिक सत्य धर्म दिला. ज्योतिराव फुलेंनी ही सगळी साहित्य कृती जी गुलाम बनवणारी आहे ती नाकारली आणि सगळी व्यवस्थाच दिली. साध्या साध्या गोष्टी दिल्या ज्योतिराव. तुम्हाला अगदी पारंपरिक पुरोहिताकडून विवाह लावायचा नसेल ते नाकारा, तुम्ही लगेच सत्यशोधक विवाह पद्धती दिली, हे करा. मी यासाठी सांगतो की आपल्याला दोन गोष्टी सायमल्टेनियसली करणं गरजेचं आहे. आपल्याला काहीतरी नाकारायचंय, काहीतरी द्यायचंय. ज्योतिराव फुलेंनी तुम्ही घर बांधल्यानंतर तुमचं घर सिमेंट चांगलं वापरल्यामुळे शांतच असतं, वास्तू शांती करायची गरज पडत नाही पारंपरिक पद्धतीनं. पण तुम्ही काय केलं पाहिजे तर महापुरुषाचे प्रतीक ठेवून कुणातरी दुबळ्या माणसाला तुम्ही काहीतरी देऊन त्या कष्ट करणाऱ्या राजाला बोलून त्याचा सन्मान सत्कार करा असा पर्याय दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंनी मनुस्मृती जाळली पाहिजे असा सूचना दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि भारतीय राज्यघटना दिली, नाकारली आणि दिली. आम्ही मांडणी करताना काँग्रेस आणि बीजेपीच्या संदर्भात जेव्हा मांडणी करतो त्यावेळेला आम्ही म्हणतो दोन्ही सारखेच आहेत, एक शापनाथ आहे एक नागनाथ आहे. पण आम्ही काय दिलं? म्हणून स्वातंत्र्याच्या 1950 पासून भारतीय राज्यघटना अंमलात आल्यापासून याचा फायदा घेऊन जे शिकले सवरलेला वर्ग निर्माण झाला, हा वर्ग या देशातल्या समाजाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावरती एकत्रित आणेल असा राजकीय पर्याय देऊ शकला नाही. हे आपलं दुर्दैव आहे. बोलायचं बोलायचं बोलायचं, वादविवाद करायचा, चिंतन करायचं, मंथन करायचं, शेवटी जाणार कुठं? निवडणूक आली की दोन्हीपैकी एक निवडा. म्हणून एका सक्षम पर्यायाचा आपण उदय करू शकलो नाही, तो पर्याय उभा करू शकलो नाही. आणि म्हणून ज्याला विषमतावाद परवडतो त्यांच्या हातात आम्ही घटनेची अंमलबजावणी देत असू आणि त्याच्याकडून असं म्हणत असू की तुम्ही समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावरती समाज व्यवस्था निर्माण करा. तर हा त्यांचा शहाणपणा नसून आपला भाबडेपणा आहे की आपण अपेक्षा कशा व्यवस्थेकडून हे सगळं करतोय. आणि म्हणून ही नवी व्यवस्था निर्माण करायची असेल, यावर आधारित व्यवस्था निर्माण करायची असेल तर 7 वर्ष आपण केवळ 7 म्हणा तर जवळपास
50 ते 24 म्हणजे 74 वर्ष आपण ही वाट पाहिलेली आहे. या देशातल्या 18 पगड जातीतल्या वेगवेगळ्या बहुजनातल्या अल्पसंख्याकातल्या सगळ्यांनी 74 वर्ष या गोष्टीची वाट पाहिलेली आहे. समता म्हणजे काय? निवड जात मायनस केल्यानंतरच समता प्रस्थापित होते असं नाही. माणसाबरोबर न्याय होतो असं नाही. गरीब आणि श्रीमंत ही विषमता निर्माण झाल्यानंतर सुद्धा विषमता राहते आणि त्याची प्रतिष्ठा बरोबर निर्माण समान निर्माण होत नाही. एरवी तर एका हॉटेलमध्ये सगळे जाऊन चहा पितो तेव्हा जातीचा विचार न करता चहा पितो. पण आज पैशावरती विषमता निर्माण झाली आहे, आर्थिकतेवर विषमता निर्माण झाली आहे. एक न्याय असतो आणि एक सामाजिक न्याय असतो. शाहू महाराजांच्या संदर्भाने गंगाराम कांबळेला शाहू महाराजांनी हॉटेल टाकायला सांगितलं. हॉटेल हे प्रकरण आपल्याला माहित आहे. न्याय कसा करावा लागेल? समाजात आजही ज्याची उपेक्षा होते त्याच्याबरोबर सामाजिक न्याय कसा करावा लागेल? तर शाहू महाराजांना हॉटेल टाकायचं ठरवल्यावर गंगाराम कांबळे काय म्हणाले, महाराज तुम्ही म्हणताय हॉटेल टाका पण काय उपयोग नाही, माझ्याकडे जागा पण नाही आणि पैसे पण नाही. शाहू महाराजांनी सांगितले ही समोरची जागा दाखवून दिली. हॉटेल टाकायचं ठरवलं. ती भांडी कुणी साखरपत्ती आणायला सुद्धा भांडवल नाही. शाहू महाराजांनी भांडवल दिलं. म्हणलं हे भांडवल. ते म्हणला आता झालं, म्हणला जागा झाली, भांडवल झालं, मी चहा उकळीन पण माझा चहा कोण पिईल? चहा पिणार कारण लोक तर जाती जाती स्पर्श अस्पृश्यतेमध्ये वाटले गेलेले. शाहू महाराजांनी तोही प्रश्न मिटवला. ते म्हणले मीच येणार चहा प्यायला, राजाच. आणि ऑफिस मधल्या सगळ्यांना जर म्हणलं चला चहा घ्यायला तर कुणाला काही वाटलं तरी राजाचा आदेश आहे, तिथं जावं लागलं. आणि शाहू महाराज गंगाराम कांबळेच्या हॉटेलमधल्या चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर चहाची ऍडव्हर्टायझिंग करायची. वाह, अरे गंगाराम तुझ्या हाताला काय चव आहे, काय चहा केलास तू. बाकीच्याला गपचित म्हणायचं, म्हणावं लागतं हो लय भारी लागेल. वेगवेगळ्या पद्धतीने जी विषमता निर्माण होते त्याला प्रतिष्ठा द्यायची असेल तर कोर्टातला एक न्याय आहे आणि समाजाच्या बुद्धीत आणि डोक्यात एक न्याय आहे. एक कोर्टातला न्याय, एक सामाजिक न्याय. सामाजिक न्याय प्रस्थापित करायला समाजाच्या प्रचंड प्रबोधनाची गरज आहे. मी मगाशी मुद्दा घेतला होता की मुलीचा पतीच लवकर मारायचा, मुलगी विधवा व्हायची, बाकीच्या तर सरणावर जळायच्या. पण ब्राह्मणांच्या मुली सरणावर जळायच्या नाही तर केस ओपन करायचे आणि तिचा उपभोग घेतला जायचा आणि तिचं पोट मोठं व्हायचं, ती गर्भार राहायची. आणि अशीच काशीबाई जीव द्यायला जाते अंधारामधून, तेव्हा ज्योतिरावाला दिसते आणि ज्योतिराव तिला म्हणतात जीव देऊ नको, आमच्या घरी बाळांत हो. पण बाळांत झाल्यानंतर सुद्धा सामाजिक न्याय होत नाही का? लेकरू जन्माला आल्यावरही हा समाज विचारतो त्याचा बाप कोण आहे आणि बाप सांगता येत नाही. ज्याचा बाप सांगता येत नाही त्याला समाज काय काय म्हणतो हे आपल्याला माहित आहे. मग ते लेकरू जन्माला आल्यानंतर ज्योतिराव फुले बापाच्या जागेवर स्वतःचं नाव लिहितात, यशवंत ज्योतिराव फुले. न्यायाच्या प्रक्रिया आणि सामाजिक न्यायाच्या प्रक्रिया हा गुंतागुंतीचा विषय आहे आणि ज्योतिराव फुले पुन्हा त्याला वारस घोषित करतात. पण वारस हक्कामध्ये जेव्हा लिहितात की हा जर माझ्या विचारावर नाही वागला तर प्रॉपर्टीचा हक्कदार राहणार नाही, पण विचाराने चालला तर हा माझ्या प्रॉपर्टीचा हक्कदार आहे. याला न्याय करणं म्हणतात. न्याय उपेक्षिता बरोबर केलेला न्याय. मग या समाजाबरोबर अद्याप न्याय झालेला नाही. या समाजामध्ये आर्थिक समानता नाही, आजही सामाजिक समानता निर्माण झालेली नाही, यामध्ये राजकीय समानता निर्माण झालेली नाही, यामध्ये शैक्षणिक समानता निर्माण झालेली नाही. या देशामध्ये असमानताच असमानता आहे.
कॉन्व्हेंट स्कूल असतात ज्याच्या पहिलीची फीस 5-5 लाख आहे, जिथं 3 दिवसाला 4 दिवसाला परीक्षा होते, जिथं मायबापाची मुलाखत घेऊन लेकराला ऍडमिशन दिल्या जातं. 50 परीक्षा वर्षात त्या लेकराच्या होतात आणि आमच्याकडे 8-8 वर्ष परीक्षा नसली तरी पास होतं. शैक्षणिक विषमता आहे. मग वर्तमान काळातलं गव्हर्नमेंट चर्चा करतं वन नेशन वन इलेक्शन. मग आपण असं म्हणणं गरजेचं आहे सर्वांनी, तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन कसं आठवतं बाबा रे? 75 वर्षात 70 वर्षात तुम्हाला वन नेशन वन एज्युकेशन का नाही आठवलं? वन नेशन आणि वन एज्युकेशन झालं तर एक इक्वालिटी निर्माण होईल, एज्युकेशनल इक्वालिटी, शैक्षणिक समता प्रस्थापित होईल. हे प्रत्येकाला शिक्षणाचा दर्जा सारखाच, प्रत्येकाच्या अभ्यासक्रमातल्या त्या वयोगटातलं पुस्तक सेम, त्याला पुरवल्या जाणाऱ्या सगळ्या सुविधा सेम, त्याचं विकसित होणारं टॅलेंट सेम, आणि त्यावेळेला एक बुद्धिवंताची खऱ्या अर्थानं एक फळी निर्माण होईल आणि शैक्षणिक समता निर्माण होईल. एज्युकेशनल अपॉर्च्युनिटी, इक्वल एज्युकेशनल अपॉर्च्युनिटी आपण त्याला देणं आवश्यक आहे. आणि हे या देशात झालं नाही, कारण आर्थिक विषमतेतून एज्युकेशनल विषमता निर्माण झाली आणि ती टिकून आहे. 5 लाख रुपये एका वर्षाची फीस या देशातला शिक्षक पदावर असलेला माणूस सुद्धा भरू शकत नाही, आणि 2 लेकरं असल्यावर तर मार्क्स शिकवायलाच परवडत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेनं आम्हाला दिलेला हक्क कसा नाकारला? इकडे पहा, भारतीय राज्यघटना सांगते फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. भारतीय राज्यघटनेला अपेक्षित आहे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, पण सध्याची प्रस्थापित राजकारणी व्यवस्था सांगते जरी घटनेमध्ये फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन असेल तर चांगलं शिक्षण घ्यायला तुम्हाला लाखो रुपये लागतील. सांगितलं जातं तुम्हाला जातीवरून, धर्मावरून, पंथावरून ऍडमिशन नाकारल्या जाणार नाही, कारण घटना तसं सांगते, पण तुम्हाला 5 लाख रुपये लागतील. आपण म्हणतो तिकडं जाणं नको. नव्या काळातली नवी मनुस्मृती. ते असं म्हणणार नाही तुझ्या जातीचा आहे, तुझ्या लेकराला शाळेत नाही घ्यावं लागेल ते म्हणते, पण पैसे आणा. एखाद्या हॉटेलमध्ये आपल्याला नाकारता येणार नाही ह्या जातीचा म्हणून हॉटेलमध्ये यायला चालत नाही, पण जेवढ्यावर 5,000 रुपये बिल होते आपण म्हणतो नको रे बाबा आपलं व्यसन भाकर घरीच करू. म्हणजे परमिशन दिलं पण परमिशन नाकारलं. सिस्टीम आहे. शाळेत जाता येत नाही, हॉटेलमध्ये जाता येत नाही, विमानतळावर लिहिलं, कारण दिलं भारतीय राज्यघटनेनं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर जातीवरून बैलगाडीतून उतरलं होतं. बैलगाडीत बसल्यावर बोलत बोलत गाडीवाल्यानं जात विचारली आणि जात नाही झाल्यावर म्हणले नाही जमायचं राव, खाली उतरावं लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले मग आम्ही जास्त झाले, तुम्हीच उतरून चालला तसं होते ना. गाडीवाल्या मालकाला ते म्हणले नाही पण तसं जमायचं नाही, लोक मला म्हणते तुझ्या गाडीत बसवलंच कसं, तुम्हालाच उतरावं लागेल. आणि त्या बैलगाडीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रकांड पंडिताला जातीवरून उतरावं लागलं. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी लिखित व्यवस्था करून ठेवली की बाबा तुम्हाला विमानातून सुद्धा जातीवरून कोणी उतरणार नाही. पण आर्थिक समानता न निर्माण केल्या, इक्वॅलिटी निर्माण न झाल्यामुळं विमानात बसायला जर तुम्हाला सांगितलं पुण्याहून दिल्लीला जायला 11,000 रुपये लागतील, आपण म्हणतो 500 रुपयात आपलं ट्रेन. म्हणजे आपल्याला विमान नाकारलं गेलं, म्हणजे पुन्हा समतेला बाधा आणल्या गेली. म्हणून नव्या काळामध्ये समता प्रस्थापित करण्याच्या ऐवजी नकळत एक विषमता निर्माण झाली. म्हणून 2 पद्धतीच्या विषमतेच्या संदर्भाने मी सांगतोय, आर्थिक विषमता जशाला तशी राहिली आणि शैक्षणिक विषमता निर्माण झाली. शिक्षण चांगलं घ्यायचंय तर पैसे पुरत नाही, बिना पैशाचं आहे तर शिक्षण मिळत नाही. म्हणून समता निर्माण झाली आहे काय तर शैक्षणिक समता निर्माण झाली नाही. जातीय माणसाची जातीय मानसिकता विरघळून जाऊन माणूस करण्यात आपण अपयशी ठरलो, तीही निर्माण झाली नाही.
धर्माच्या तीव्र भावनेतून माणुसकीच्या भावनेमध्ये आपण आणू शकलो नाही, ही सगळी विषमता या ठिकाणी आपण आणखी ती बरकरार कशाच पद्धतीची टिकून आहे. राजकीय विषमता आहे, ते राजकीय समता आहे. आताच आपण सांगायला लागलो की या देशावरचे जे पक्ष आहेत हे पक्ष ठरलेले. काँग्रेस असेल तर ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करणारा पक्ष, बीजेपी असेल तर त्यांचाच आहे. म्हणून राजकीय दृष्ट्या हक्कानी अधिकाराच्या संदर्भाने आपले जरी अपरिहार्य म्हणून नेते घ्यावा लागत असतील तर ते नेते निर्णय प्रक्रियेचा भाग नाहीत. म्हणून राजकीय दृष्ट्याही आपल्याला काही मोडातोड करता येईल व्यवस्थेमध्ये आणि आपल्याला हवी तशी व्यवस्था निर्माण करता येतील अशी सुतराम शक्यता वर्तमान काळात नाही. खरं तर दुःख याचं आहे की समता सर्वांना परवडली पाहिजे, पण इतक्या उच्च पातळीवर ज्याला विषमता परवडते तो येऊ शकत नाही. हे पहा, समतेनं वरचा माणूस खाली येत नाही, फक्त खालचे त्याच्या बरोबरीला जातात. पण त्याचं दुःखच ते की माझ्या बरोबरीने तुम्ही येताय हेच मला परवडत नाही किंवा माझ्या मानसिकतेला ते पचत नाही. आणि ही मानसिकता या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेची परमनंट आणि कायम टिकून राहिलेली ती आज पण टिकून आहे. आर्थिक विषमता आहे, शैक्षणिक विषमता आहे, धार्मिक विषमता प्रचंड आहे. मी काल परवा पुणे जिल्ह्यामधल्या दौंड मध्ये बोलत होतो, पत्रकाराचं संमेलन होतं, तिथं बोलत होतो. असं मोठं हॉल गच्चवले जातात, त्याच्यात एक स्त्री पत्रकार होती, एकच. तर स्त्री आणि पुरुष कुठं समता निर्माण झाली? 100 जण एका बाजूला पुरुष असावेत आणि एक स्त्री असावी, कुठं समता निर्माण झाली? मंदिर या देशाचा प्रचंड मोठा व्यवसाय आहे, त्याची कुठेही स्त्री त्याचे हक्कदार होत नाही. कुठे विषमता, कुठं समता निर्माण झाली? म्हणून स्त्री पुरुषातली समता या देश 75 वर्षामध्ये अद्याप या देशातली शासन व्यवस्था ती निर्माण करू शकली नाही. आजही भेदावर आधारलेली समाज व्यवस्था आहे आणि या भेदावर आधारलेल्या समाज व्यवस्थेत आपण सगळे जे समीक्षा करतोय, जे मांडतोय, हे त्याचेही सगळे परिणाम आहेत. आणि दुःख, एकामेकाचं दुःख एकामेकाला तितक्या तीव्रतेने वाटत नाही. आज सुद्धा वाटतंय की आपलं काही प्रकरण नाही. बीड जिल्ह्यामध्ये एखादा देशमुखाचं मृत्यू होतो किंवा मारला जातं, यापेक्षा माणूस जातो. परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशीची हत्या होते, ते एका कास्ट मधल्या घटकाची नाही तर एका माणसाची होते. हा समान दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण होणं, त्या पद्धतीचा अँगल तयार होणं आणि ती आपुलकी निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी आणखी उरलेल्या आहेत, त्या तयार करायच्या. म्हणून हे जे मिशन आहे हे काही ग्लॅमर नाही आहे, हौसाने करायची गोष्ट नाही. म्हणून ही कुणाकुणाची जिम्मेदारी होती, ती करायला पाहिजे होती. हे सगळं कुणाकुणाची जिम्मेदारी होती? या देशातला जो मीडिया आहे, प्रचार प्रसार माध्यम आहे, जी साधनं आहेत, त्या साधनाने या एवढ्या मोठ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये अशा पद्धतीची सातत्याने मांडणी करायला हवी होती, ज्याला लोक शिक्षण आणि लोक प्रबोधनाचं साधन म्हणून आपण पाहतो. त्याच्यातून पेरणी कोणती होते? आपण इथे जमतो, 4-2 माणसांच्या डोक्यात येतं की जमले पाहिजे, बोललो पाहिजे, समीक्षा झाली पाहिजे, विचार मंथन केलं पाहिजे. तळमळ नितीन सावंत असते, खंदारे साहेब त्यांचे सर्व साथी, ही तळमळ असते. पुन्हा हेच माणसं इथे येऊन वाट बघतात, खुर्च्या लावून, कधी येतील लोक. हे जे काम आहे आपण हे छोट्या पातळीवर समजा इथे करतोय, हे तर काम मीडियाचं आहे, हे प्रचार प्रसार माध्यमाचं आहे. हे असं घडणार नाही याची दखल तर 2 महिने जर या देशातल्या समग्र मीडियाने घेतली तर फार मोठी व्यवस्था निर्माण होऊ शकते. पण ही व्यवस्था, ही मीडिया, ही साधनं हे कामच करत नाही. त्याला रंग देत राहतात, त्याला रंग देत राहतात. पहिला असं म्हणत होते, एखादी बातमी
पेपरमध्ये छापून मग पेपर विकायचे, ते पेपर मधून बातमी विकायची. आता आधीच बातमी विकल्या जाते मग छापल्या जाते. प्रश्न असा आहे कोणाकडून अपेक्षा करणार नाही याची. म्हणून ज्या मीडियानं ज्या माध्यमानं इथे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाची बीज पेरायला पाहिजे आणि तशा पद्धतीची मेंटॅलिटी निर्माण करायला पाहिजे ती झालेली नाही. म्हणून ही जी जी व्यवस्था तयार होते समाज जे दिसतो ना हा आपोआप नाही दिसत, असा दिसावा यासाठी व्यवस्था सातत्यानं काम करते. आणि आम्ही त्या अँगलनं जातीच्या सर्कलमध्ये का चर्चा करतो, का बोलतो, म्हणजे का त्याच्याला अडकतो, कशी आमची मानसिकता का असते, तर या संदर्भात असेल माणूस विचार करतो एवढंच नैसर्गिक आहे. माणसाने कसा विचार करावा हे नैसर्गिक नाही. माणूस विचार करतो, विचार करणारा प्राणी आहे. माणूस विचार करतो, माणूस विचार करणारा प्राणी आहे. माणूस विचार करतो मानवानं हे नैसर्गिक आहे, पण त्यानं कसा विचार करावा हे मीडिया ठरवते. उद्या झोपेतून उठल्याबरोबर एकामेकाला भेटल्याबरोबर काय चर्चा करणार तुम्ही हे आजच ठरतंय. मग उद्या एकामेकाला भेटल्याबरोबर होय ते बीडचा फरक असं झाला बरं, ते का समजलं बरं, ते राजीनामा मागतं, ते राजीनामा दिला बरं, घेतला की नाही स्वीकारला. उद्या तुम्ही कशाबरोबर चर्चा करावी कोणत्या मुद्द्यावर हा मीडिया ठरवतो. मग मीडियानं हे का कधी ठरवलं नाही की उद्या समतेचा विचार यांच्या डोक्यावरती यावा. आपण आता जपानचा विचार करतोय का? नाही. अमेरिकेचा करतोय का? नाही. रशियाचा करतोय का? नाही. का त्या देशाचा विचार करावा असं आपल्या अवतीभोवती काहीच घडत. आता काय विचार करतोय? बहुजनांनी एकत्र झाला पाहिजे, बंधुभाव निर्माण झाला पाहिजे, भारतीय राज्यघटनेवर अंमल झाला पाहिजे, समता निर्माण झाली पाहिजे, महापुरुषाला ते अपेक्षित. इथं सर्व सुरू का आपण असाच विचार करावा असं नितीन सावंत खंदारे यांनी बरोबर इथं तयार केलेलं वातावरण आपली थिंकिंग कशी सुरू आहे. आता ही थिंकिंग इतकी स्पीड होणं गरजेची आहे की ती समाजामध्ये याची एक लहर तयार झाली पाहिजे. आणि ही जिम्मेदारी फक्त काही दोघा जायची नाही, सगळ्यांचीच आहे. मग सगळ्यांनी कमिटमेंट करणार नाही आपण साहेब सुरू करू. हे कसं आहे, एखाद्या साचलेल्या पाण्याच्या डोहापाशी तुम्ही काठावर गेला तर एक दगड घ्यायचा आणि त्या डोहाच्या समोर लागली ती दगड फेकला. दगड पाण्यात पडल्याबरोबर तुम्हाला काय दिसतंय? वर एक सर्कल दिसतंय आणि ते सर्कल तेवढंच वाचलं काय होतंय? निर्माण झालेला हा बुद्धिजीवी वर्ग आहे, हा जाणीवपूर्वक निर्माण केलेला बुद्धिजीवी वर्ग आहे. परंतु झालं काय, बुद्धिजीवी वर्गाने जे करायला हवं होतं ते तितक्या तीव्रतेने केलं नाही, आपल्याला मान्य करावं लागेल. वामनदादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने एक गीत लिहिलं. काय म्हणते वामनदादा? भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. पुढचं गीत पाहायचं नाही आपल्याला, एवढंच पाहायचं, एवढंच कामाचं आहे. पुढचं मनात तुम्ही म्हणलं कारण त्या तलवारीमध्ये मला काही जायचं नाही. भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. तर मी त्याच्यात विचारात पडलो दिवशी की वामनदादांना भीमराव आंबेडकर कशा मताचे वाटले की तसे आणखी 4-5 असले असते तर देश कुठं गेला असता. कारण एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं दिलं देशाला, सगळं आकार बदलून टाकलं. असे आणखी 4-5 तर मला वाटतं. परंतु ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वामनदादांना कसे दिसले, तशा मताचे आपण लोक आहेत का याचे फक्त आपल्याला पाहायचंय. कसे होते डॉक्टर बाबासाहेब, कशा मताचे? जागतिक विद्वाता वेगवेगळ्या विद्यापीठाच्या चॅलेंजिंग डिग्रीज पकड्या घेतलेले, जगानं ज्ञानाचं प्रतीक सिंबॉल मानावं, नॉलेजचं इतकी प्रकांड पांडित्य असावं, अनेक विषयाचा व्यासंग असावा, कुठल्याही खुर्चीवर हुकूमत गाजवायला आवश्यक असलेलं सगळी पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन असताना कुठल्याच खुर्चीत न बसता सगळी बुद्धी आणि सगळं पांडित्य समाजाच्या उद्धारावर खर्च करणाऱ्या मताचे. आता आपण ह्याच्यातले कोणीच त्या मताचे नाही. ड्युटी आपली, पगार आपला, मजा आपली,
हे समाज काय निर्माण झाला नाही. त्यांनी एकट्यानेच काम केलं तर एवढं झालं, आणि आपण तर एवढे जण शिकलो पण त्या मताचे नाही उपजलो. म्हणून भीमा तुझ्या मताचे 5 असते तर लय भारी झाला असतो. आता आपण इथंच ठरवू थोडं थोडी तरी त्या मताचं व्हायचं की कसं काय होता येईल त्या मताचं आपल्याला थोडं आपण काय परीक्षण करायचं का कसं. नाही तर मग काही परिवर्तन होणार नाही. लेकर बाळ जन्माला घातलेले आपण पुढची पिढी गुलाम म्हणून वागू द्यायची की त्याला त्याच्या हक्काधिकारे जपून ठेवायची याची समीक्षा आपण केली पाहिजे. एखाद्या एवढ्या कार्यक्रमाचा अट्टास करून जे कार्यक्रमाचं नियोजन केलं ते असंच पुन्हा एकदा हवेतल्यासारखं सोडून कसं चालेल. आणि तसंच जर सुटलं ना कार्यक्रम झाला की सगळं संपलं तर असे किती पिढ्याने पिढ्या कार्यक्रम होतील. आपला फक्त कार्यक्रम घेणे हाच एक कार्यक्रम राहील. पुन्हा काय लग्न समारंभातून बाहेर पडल्यासारखं जेवलं की पंगत संपली किंवा त्या सप्ताहामध्ये कार्याचं कीर्तन झालं एकदा जोडलं की हातात पुसले की बस संपलं. त्याच्या पलीकडे आपलं काही वेगळेपण राहणार आहे. म्हणून असं ठरवावं लागेल जाणीवपूर्वक की आपल्याला या मताचं होता येतं का, आपलं योगदान या मिशनसाठी देता येतं का. याच गोष्टीसाठी महापुरुषांनी कधी कधी काय काय घटना केल्या होत्या त्याचा एक घटनाक्रम मी तुम्हाला समजून सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनामध्ये जे जे निर्णय घेतले होते ते निर्णय फक्त एवढ्यासाठी घेतले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हटले मला सुद्धा या देशातल्या व्यवस्थेचा किळस आहे, वीट आलाय पण मला फक्त जबाबदारीची जाणीव झाली म्हणून. आता आपल्याला काय काय वाटतं कवा हे सगळं नीट होणार आहे, लय अवघड आहे, करणारे करत राहतील, आपलं आपलं बघितलेलं बरं असं सहज एका दिवशी येऊन जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले मला बी वाटतंय हे कठीण आहे पण मला जिम्मेदारीची आणि जबाबदारीची जाणीव झाली आहे, मी परिणाम. आता आपण समजा आपल्यालाही वाटते अवघड आहे, आपण काही गप्प बसलो तर आपल्याला जिम्मेदारीची जाणीव झाली नाही. व्यवस्था जटिल आहे एवढं कळलं पण जिम्मेदारीची जाणीव झाली नाही. म्हणून आपण काय करतो माघार घेतो आणि आपण आपल्या कोशामध्ये राहतो. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब म्हणतात ही जागृती काय करायची तर ते म्हणतात विकेलेली पत्रकारिता, भीती वाटेल असा विपक्ष आणि झोपलेली जनता ही देशाला रसातळाला घेऊन घालते. त्याच्यासाठी कुठल्या परकीय आक्रमणाची गरज नाही. आलं का लक्षात. विकलेली लेखणी पत्रकारिता, झोपलेली जनता आणि विपक्ष विरोधी पक्ष त्याला सत्ताधाऱ्याची भीती वाटेल असा विरोधी पक्ष स्वतःच त्या देशाला रसातळाला नेतो का. सत्ताधारी मस्तवाद होतो आणि विरोधक भीतीच्या सावटमध्ये असतो. आपलं काही खरं नाही, ईडी काय काय असते बीडी चालू असते आणि मग देश रसातळाला आपोआप जातो. एक उन्मत होतो, एक पराजित मानसिकतेचा तयार होतो आणि देश अवघड परिस्थितीत जातो. आणि ही सध्याची देशातली सध्या जे देशाची अवस्था स्थिती येणार ती अशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे कोणीच सांगितलं हे तिन्ही अशीच अवस्थेत आहे. पत्रकारिता काय तरी सांगता येत नाही, हे माझं विधान नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. नाही तर कुणी पत्रकार असलं तर विकलेले पत्रकार कसे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. आणि जनता तर झोपलेली आहे आणि मस्त आहे, सुस्त आहे, तिला जागृत करायचंय. बुद्धाने म्हटलं आता दीप बनव, संतांनी म्हटलं स्वयंप्रकाशित बनव, ज्ञानदीप लावू शकी. बाबासाहेबांनी म्हटलं जागृतीचा अग्नी अखंड ठेवत ठेवा. शब्द बदलले, मेनिंग तीच आहे, आत्मा तोच आहे त्या म्हणण्याचा. म्हणून हे काम आपल्याला करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या 2-3 घटना कशासाठी केल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला मनुस्मृती झाली. काय कारण आहे. तिच्यात विषमता लिहिलेली आहे म्हणून. म्हणजेच काय अपेक्षित आहे समता, म्हणजे समतेसाठी केलेली घटना. भारतीय राज्यघटना लिहिली ती समतेसाठीच लिहिली की देशामध्ये कुणाला हीन, कुणाला दीन, कुणाला हलका, कुणाला शूद्र, कुणाला अछूत अस्पृश्य काहीही म्हणू नये, कायद्यासमोर सगळे समान लिहिलं.
हे लिहिलं तेही समतेसाठी, जे जाळलं तेही समतेसाठी. 1935 ला मी ज्या व्यवस्थित धर्मात जन्मलो त्याच्यात मी मरणार नाही अनाउन्समेंट केली, ही समतेसाठी. ही काही विषमतेसाठी नाही केली. का मी जिथं आहे तिथे विषमता आहे आणि इथं राहून विषमता दूर होत नसेल तर मला माझा मार्ग शोधला पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायासाठीच. 1950 ला घटना दिली ती यासाठीच. मनुस्मृती 27 ला झाली यासाठी. धर्मांतराची घोषणा केली यासाठी. घटना लिहून दिली यासाठी. आणि 1956 ला बुद्ध धम्म स्वीकारला तो यासाठी की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा विचार आहे म्हणून. आता इथं तर भानगड अशी झाली की थोडस धाडस करून बोलतो, सगळे जरा सहन करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणले होते की मला सगळा भारत बौद्धमय करायचा आहे. म्हणून जानेवारी 1956 ला बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्या कुटुंबामध्ये जे माणसं जन्माला आले त्यांना पाहून राहिलेला समाज बौद्ध व्हायला तयार व्हायला एवढं भारी आचरण इतकं चांगलं का करते. बुद्ध स्वीकारला. दुसऱ्या दिवशी मला असं वाटतं, मला म्हणायचं की जिम्मेदारी बुद्धिझम ज्यांनी स्वीकारलं त्यांच्यावर प्रचंडमुखी होऊन पडते. ते बाकीच्या आणखी त्या मुलांनी चित्त पडलेले. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे की मला बौद्धमय भारत करायचं आहे. आणि बुद्धाचे विचार हे समाजा, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचे. आणि लोकभावनेला बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने मिळाला. हे कसं घडते? एखाद्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये एखाद्या नदीचा पाण्याचा प्रवाह जर कमी झाला तर वाळूमध्ये पाणी आटते आणि तिकडे पुढे एखाद्या खड्ड्यात येते, अंडरग्राउंड येते वाळू. किंवा अगदी ज्वारीच्या आत्ताच्या ह्या सीझन मध्ये सुद्धा काळ्या जमिनीला भेगा पडलेल्या असतात आणि मोटर पंपचं पाणी एखाद्या भेगेमध्ये जातं आणि वरून दिसत नाही, पुढे कुठेतरी निघतं. तसं बुद्ध धर्म भारतामधून मौर्याच्या साम्राज्य नष्ट केल्यानंतर बुद्धाचं जे काही हे आहे, प्रभाव आहे तो कमी करण्यात आला. पण अंडरग्राउंड हे जर तत्वज्ञान आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने पुन्हा वर आलं आणि तो ती गिफ्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा या देशाला दिली. हे सुद्धा करण्याच्या पाठीमागचं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर समाज व्यवस्था निर्माण झाली यासाठी केलेलं आहे. बाकी काही कारण नाही दुसरं. म्हणून महापुरुषांना अपेक्षित असलेलं जे काही समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्था निर्माण करण्याचं काम अधुरं राहिलं. आणि म्हणून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माझ्या नावाचा जे काय करण्यापेक्षा माझं अपुरं आणि अधुरं राहिलेलं काम तुम्ही करा. का नाही असं कोटेशन आहे ना? असं कोटेशन आहे, तुम्ही माझं हे अधुरं राहिलेलं काम करा. अधुरं राहिलेलं काम हेच आहे की समाज समतेच्या पटलावर अद्याप आलेला नाही. सगळ्यामध्ये आणखी बंधुत्व निर्माण झालेलं नाही. आणखी सुद्धा एकामेकाच्या चष्म्यातून कसे लोक पाहतात. मुस्लिमांना प्लॉट नाही, बौद्धांना प्लॉट नाही, मातंगांना प्लॉट नाही. ही मानसिकता जर आज जिवंत आहे तर माणसं आपण बंधुभाव कुठे निर्माण झाला. म्हणून समाजामधला भेदभावाचे विचार आणखी नष्ट झाले नाही. म्हणून आज मी समाजाबरोबर अन्याय होत असेल तर न्यायाच्या प्रतीक्षेत आपण वाट पाहतो आहेत आणि ते काम अधुरं राहिलेलं काम आपल्याला करण्याची जिम्मेदारी आहे. म्हणून माणसांच्या या गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याच्या माणसाच्या मुक्तीचं मिशन आपल्याला करावं लागेल. आपल्याला ते चालवावं लागेल. आपल्याला त्या अनुषंगाने बोलावं लागेल. त्या संदर्भानं समजून सांगावं लागेल. आणि ही समता वेगवेगळ्या पातळीवर निर्माण व्हावी याच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये रिझर्वेशनचे कन्सेप्शन आले की ज्याची खूपच उपेक्षा झाली. त्याला जरा जाणीवपूर्वक त्याचा हिस्सा बाजूला काढून द्या, नाहीतर बळकट लोक ते त्याला घेऊ द्यायचे नाही. याच्यातून रिझर्वेशन नावाची संकल्पना निर्माण झाली. पण त्याची ही पूर्ण अंमलबजावणी झाली की नाही याची समीक्षा करणं गरजेचे आहे. त्याच्या खऱ्या अर्थाने कोणाच्या जागेवर कोण बसलं हे सगळं तपासून पाहिल्यानंतर आपल्याला माहिती होईल की
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या रिझर्वेशनच्या संकल्पनेची सुद्धा पूर्ण अंमलबजावणी झाली नाही. आणि म्हणून दोन व्यवस्थेचा भेद, संस्कृतीचा वाद या देशात आहे. केवळ राजकीय वाद नाही, सांस्कृतिक दृष्ट्याच या देशामध्ये वाद आहे. विषमतावादी आणि समतावादी, शिक्षणाचा हक्क मागणारे, शिक्षणाचा हक्क नाकारणारे. बघा, नामदेव संत नामदेवाने ज्ञानदीप लावू जगी शिक्षणाची पहल केली. तुकोबांनी सगळ्यांना अधिकार असला पाहिजे पहल केली. असाध्य ते साध्य करिता सायस अभ्यास, कारण अभ्यास तुकाने अभ्यासाची समर्थन केलं. ओले मुळ विधी खडकाची अंगे अभ्यासाशी संघ कार्यसिद्धी, अभ्यास केल्यावर कार्यसिद्ध. अभ्यासाशी निगडीत कोटेशन संतांनी केलं. ज्योतिराव फुलेंनी तर शिक्षण व्यवस्थेला उभाच केलं. शिक्षण व्यवस्थाच नाकारली, ती आपल्या व्यवस्थेने नाकारलेली शिक्षण व्यवस्था ज्योतिराव फुलेंनी आपल्याला दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनची मागणी केली. आणि यामध्ये मी सांगितलं शंभुकाला संपवलं, एकलव्याचा हा हे घात केला. ज्योतिरावाला मारेकरी पाठवले, सावित्रीला चिखल दगड मारले, शाहू महाराजांना व्यवस्थेनं शूद्र घोषित करून राजाचा अपमान केला, शिवाजी महाराजांचा अपमान केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही व्यवस्थेला सोडलं नाही, त्रास दिलाच. एकीकडे आमच्या स्वातंत्र्याच्या, आमच्या शिक्षणाचा हट्ट धरणारी माणसं आणि एकीकडे शिक्षण नाकारणारी, एकीकडे समतेचा अभ्यास धरणारी महापुरुष, तर एकीकडे विषमतावादाला बळ देणारे लोक. म्हणून इथं स्पष्टच आहे, इथं स्पष्ट भेद आहे. ब्राह्मणी व्यवस्था, कारण महापुरुषांनीच दिले. ज्योतिरावांनी शब्द काय वापरले? शेठजी, भटजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय वापरले? भांडवलशाही आणि पुरोहितशाही. मग पुरोहित कोण आहे? भटजी. आणि भांडवलदार कोण आहे? शेठजी. म्हणजे फक्त शब्द बदलले, व्यवस्थेचं विश्लेषण वेगळं काही केलं नाही. म्हणजे ही व्यवस्था आहे. मग आता काय, स्पष्ट भेदरेषा असताना थोड्याशा गोष्टीसाठी तडजोड केली, तर तडजोड करण्याला काय अर्थ आहे? मला पद मिळते म्हणून सगळं सोडून देऊन जर मी ते स्वीकारलं, तर मग एवढा मोठा भेद, त्याचं काय करायचं? आणि आपल्या जाती थोडाफार इकडं तिकडं एखादा फरक असेल म्हणून एकामेकाला स्वीकारायचं नाही, तर मग तडजोड या शब्दाचं काय करायचं? भेद असेल तर एकामेकाचं होत नाही आपण, आणि इथं तर एकदम संस्कृती झालं काय. म्हणून तडजोड आणि एकता एक गोष्टी सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं समजणं आवश्यक आहे. मोठा भेद आहे तिथे आपण नाही गेलं तरी चालतंय, पण छोटे छोटे बहुजनातले भेद आहेत ते मिटवलं तरच खऱ्या अर्थाने तडजोड या शब्दाला अर्थ राहील. म्हणून बहुजनाने एकमेकाच्या भेदामध्ये राहताना, छोट्या गोष्टीसाठी भेदात राहताना, मोठ्या गोष्टीचा भेद समजून घेऊन व्यवस्थेतला बहुजनाने एकत्रित येऊन त्याचा एक गठ्ठा, एक समूह निर्माण करणं आणि शोषक आणि शोषित या देशातली धर्मव्यवस्था, त्याला ती यासाठी परवडते की ते शोषण करणारी व्यवस्था, आपण आपलं शोषण केलं जातं. म्हणून जे जे शोषणाला बळी पडलेले लोक आहेत, अशा सगळ्या लोकांनी जर एकत्रित आलं, 6000 जातीत वाटल्या गेलेल्या लोकांनी जर एकत्रित आलं, खऱ्या अर्थाने लोकशाही समजून घेतली, लोकांचे हक्काधिकार समाजाला समजून सांगितले. आता तर इतकं वाईट झालं की आता लोकशाही निवडणुकीमध्ये जी वोटिंगचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता, त्या वोटिंगचा अधिकार खऱ्या अर्थानं लोक राजा निवडण्यासाठी किंवा प्रतिनिधी निवडण्यासाठी वापरतात, असं कुणाला धाडकीनं म्हणता येईल असं मला वाटत नाही. सरासरी सगळं यावर वोटिंग सिस्टीम आली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधीपर्यंत असलेली प्रतिनिधी निवडीची लोकशाही सुद्धा आपल्या डोळ्याच्या समोर नष्ट होताना पाहतो. थोड्या फार अंशाने आपण लोक त्याचे भाग असतो. आपण चर्चा करतो, आपल्याकडे पैसे वाढले का, रात्री आले होते, गेले का, हे चर्चा करणारे हेच लोक आहेत. पण त्या दिवशी हे लोकशाहीची हत्या होते असं म्हणताना बुद्धिजीवी सुद्धा पुढे येताना दिसत नाही. आणि उघड्या डोळ्याला आपण हे सगळं पाहतो. हेच समाजाच्या ऱ्हासाचं कारण आहे.
आणि म्हणून समाजाच्या ऱ्हासाचं कारण असेल तर मी हे जे मागापासून घराला मांडतोय बुद्धिजीवीच्या भोवती, मला असं वाटतंय की ह्याच्यात काही तथ्य आहे असं आपल्याला वाटतंय का उगीच काहीतरी बोलतोय? हे खरंच आहे की समाज या पद्धतीनं बुद्धिजीवी म्हणून घेणारा समाज सुद्धा हे असं चालतोय, असं वागतोय, आणि हा बुद्धिजीवी म्हणून घेणारा समाज खऱ्या अर्थाने समाजाच्या ऱ्हासाला कारण आहे. समाजाचा यापेक्षा जास्त ऱ्हास झाला तर एक काळ पुढचे लोक आपल्याला विचारतील, जेव्हा हा ऱ्हास होत होता त्यावेळेला तुम्ही कुठं होता, तुम्ही काय करत होता, असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. समाजाच्या तर इतर इश्यूवर सुद्धा बोलता येईल. समाजाची तर सामाजिक आणि माणूस म्हणून सुद्धा मेरिट सध्या लोप झाले. 20, 22, 25 वर्षाची तरुणाई व्यसनाधीन झाली आहे. चळवळीशी निगडीत असलेले थोडेफार तरुण बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आहे. माणूसपणाचं एवढं डिग्रेडेशन झालंय, एवढी घसरण झाली आहे. 8वीचे पोरं दुसऱ्या वर्गातल्या दुसऱ्या पोराला म्हणतात मला 10,000 रुपये गपचीप आणून द्यायचा. ते म्हणजे कसं काय, मी बोलतोय म्हणून आणून द्यायचं. ते जर म्हणले नाही मग मी माझे व्यसन वगैरे कशाला करणार, मला आणून द्यायचं. इथपर्यंत हे जर चाललं 8वी 9वी 10वीच्या पोरापर्यंत व्यसनाचं सगळं येत असेल आणि समाजाच्या बौद्धिकतेचा ऱ्हास होत असेल तर अपेक्षा कुणाकडून करायची, हे सगळे प्रश्न. आपण स्वतःला उजाड आणि बुद्धिवंत म्हणून घेत असाल तर जिम्मेदारी आपण घेतली पाहिजे. नाहीतर आपण बिघडलो तर पुन्हा अपेक्षेचा काही वाटच म्हणजे ठिकाणच नाहीये. एक माणूस निराश होऊन घरी आला, निराश झालेला चेहरा बायकोने पाहिला की म्हणजे अहो एवढी नाराज काय झाला, ते म्हणला काय करणार, माझा मोबाईल चोरी गेला. मोबाईल चोरी गेला म्हणून नाराज झालो. पण त्याने सांगितलं मग पोलीस स्टेशनला कळवायचं, मला गेलो होतो. पोलीस स्टेशनच्या बाहेर मोटरसायकल लावली, तक्रार नोंदवून मोटरसायकल गेली. मग बायकोने शेवटी म्हणलं आता देवच काय करेल ते करेल, देवालाच घराला मानून मला मंदिरात गेलो तोपर्यंत चप्पल गेली, बिना चपलाच निराश व्हायचं नाही तर काय होईल. समाजाच्या माणूसपणाचा मेरिटचा लॉस किती झाला त्याचं हे उदाहरण. आपण तर शून्य म्हणालो का स्वतः, कशा काय चिमटा घेऊन पहा. एक पेरूच्या झाडावरती पेरू चोरायला चढलेला एक मुलगा, त्या पेरूच्या बागायतदाराने शेतकऱ्याने त्याला जागेवर पकडलं आणि म्हणजे बेटा पेरू चोरतो, चोऱ्या करतो, म्हणजे अनैतिक कृत्य करत असलं अशोभाने खाली उतर, तुझ्या वडिलांकडे बापाकडे नेतो आणि तुझ्या बापाच्या हाताने तुला फटके देतो, मी नाही मारत. त्याला खाली उतरलं, मग त्याला पकडून तो माणूस ओढू लागला. ते मुलगा म्हणला माझ्या घरी जाऊन काही कुठे होणार नाही. म्हणजे कसं काय, माझ्या वडील घरी भेटणार नाही. ते म्हणा काही गावाला येत नाही, म्हणलं ती पलीकडच्या पेरूच्या नाडावर. पण समाजी विचारा आज्ञाने आळाही मुळा त्याच्या अज्ञानामुळे जर ते काही प्रतिबिघडून करत असेल आणि आम्ही शिकूनही ती कृती करत असेल तर आम्ही आणि ते सारखेच आहेत ना. अपेक्षा कुणाकडून करायची. म्हणून खऱ्या अर्थानं दोष या देशातला मीडिया, प्रचार प्रसार माध्यमाद्वारे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारित प्रचार प्रसार रात्रंदिवस करावा आणि बुद्धिजीवींनी सुद्धा रात्रंदिवस त्याचसाठी काम करावं, माणसातला माणूस निर्माण करावा. नाही तुम्ही म्हणलो ना अगोदर की कसं आहे की कवी माणसात शोधित होतो, माणसाच्या गर्दीत मी एकटाच होतो. गर्दीत कस काय माणूस एकटा असतो, गर्दीत कस काय एकटा असतो, माझं कुणाला म्हणून हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा माणूस गर्दीत एकटा असतो. तसा जातीत वाटलेला माणूस मी कुणाचा, माझ्या या संग्रामात आज अडकलेला आहे. म्हणून मी म्हणतो सुरू करू इथून पुढं. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी सांगितलं मी प्रथम भारतीय, द्वितीयतःही मी भारतीय आणि तृतीयतः मी भारतीय आणि इंडियन. मी भारतीय आहे. जर कोणी ओळख विचारली आपण कोण, सांगायचं आहे मी इंडियन, मी भारतीय आहे. म्हणून राष्ट्रवाद निर्माण करणं, देशप्रेम निर्माण करणं आणि माणसाला माणूस आणि भारतीय म्हणून जोडता येईल का असा आपण प्रयत्न करू. व्यवस्था करेल नाही करेल त्याच्या डोक्यात काय त्याच्यावर चालेल, पण आपण मात्र याच्यासाठी काम करूया. असं काम आपण करावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली
आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आयोजक संयोजक नियोजक या सर्वांचे आभार. धन्यवाद. आपण एक स्वागत करू मग फुले सरांच्या वतीने आपण समारोपीय मनोगत करूया. या ठिकाणी अजिंक्य भोसले या ठिकाणी आलेले आहेत. अजिंक्यचं स्वागत प्रसाद करतील. प्रसाद बोले. अजिंक्य भोसले या. त्याचबरोबर नुकतंच कॉम्रेड शरद पाटलांवर ज्यांनी पीएचडी करायला घेतली आहे, ज्यांच्या पीएचडीचा विषय शरद पाटील आणि एकूण जातीयंताची चळवळ, महाराष्ट्राच्या जातीयंताच्या चळवळीची शिलेदार असा विषय आहे, अशा भारत पवारांचं देखील आपण स्वागत करतोय प्रसाद बोले यांच्या हस्ते. अजिंक्य भोसले सामाजिक चळवळी सक्रिय असणारे भारत पवारांचं आपण स्वागत करूया. अत्यंत महत्वाचं मौलिक आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नव्याने आळसभरून काम करायला शिकवणारं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. आपल्याला हे काम पुढे चालवायचं आहे. सामूहिक सांघिक भावना पुन्हा उभी करायची आहे. म्हणून आपल्या या आजच्या कार्यक्रमाला सर्व जात समूहाचे लोक उपस्थित होते. हेही एक विशेष महत्वाची बाब आहे. ज्या काळात जाती जातींचे जात अस्मितेचे सगळे कांगोरे गडद झाले असताना आपण सगळेजण एकत्रित येऊन काम करतो आहोत, ही फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. आजच्या कार्यक्रमाचं समारोपीय मार्गदर्शन करण्यासाठी मी प्राचार्य भुले सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. सबंध बहुजनांना अंधारातून ज्ञानाचा शून्य दाखवणाऱ्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आज मानव मुक्ती मिशन आयोजित स्मृतिशेष लोकनेते विजय बावरे साहेब आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची अभिवादन सभा आणि एक दिवसीय चर्चासत्र आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे. त्याचे उद्घाटक आमचे मित्र इर्शाद पाशा, ज्यांनी या सर्वांचं आयोजन केलेलं आहे, ते आमचे चळवळीमधले अत्यंत अभ्यासू असं नेतृत्व या तरुण पिढीमध्ये करत आहेत, असे माननीय नितीन सावंत, ज्यांचं आता आपण अगदी अमोघ वक्तृत्व, सर्व बाजूनी सर्व विषयाला न्याय देणारे आमचे मित्र, त्यांचा अत्यंत आपण गेल्या 1.5-2 तासापासून त्यांचं सरांचं ऐकत आहोत आणि ऐकतच राहावं असं वाटतं, असे आमचे चळवळीमध्ये मार्गदर्शक आर्यश यादव सर, ज्यांचं अगोदर या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडारे साहेब, डॉक्टर सुनील जाधव सर, या ठिकाणी केतन देशमुख उपस्थित आहेत, आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित असलेले खरं म्हणजे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लोहड सर, आमचे नितीनराव त्यांचे पिताश्री आहेत आणि नितीन आणि मी वर्गमित्र आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्यामध्ये साहित्यिक प्रेमानंदादा बनसोडे आहेत, ठोंबरे सर आहेत, प्रसाद आहे, ही सगळीच आपण मंडळी या ठिकाणी अगदी उपस्थित आहात. विषय तर विषयाच्या अनुषंगाने सगळी जी काही चर्चा आहे, ही चर्चा सांगोपांग या ठिकाणी झालेली आहे. मित्रांनो, धर्मनिरपेक्षता हे जे तत्व आहे, हे तत्व मला वाटतं की 1967 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनं या प्रियंबल मध्ये आणलं गेलं आणि एक धर्मनिरपेक्षता जे आहे, जसं सरांनी सांगितलं की शासन कोणाचंही असो, परंतु आज अशी अवस्था नाही. आज सर्व देश, आता परवाच समजा हे होतं की जे काही तो कुंभमेळा तिकडे चालू आहे, जो काही 12 वर्षानंतर जे चालू आहे, की त्या ठिकाणी विशिष्ट धर्माच्या लोकांना प्रवेश नाही, म्हणजे हे आपल्याच देशामध्ये होत आहे. याचबरोबर स्वातंत्र्य समता 75 वर्षाच्या नंतर सुद्धा स्वातंत्र्याचा आमच्या काय झालेला आहे. जसं अण्णाभाऊ साठेंचं प्रसिद्ध असं वाक्य आहे की ते स्वातंत्र्य त्या संदर्भामध्ये जे बोलतात
मित्रांनो, हे सगळं जर आपण जर बघितलं तर समता असेल, समतेच्या संदर्भामध्ये सरांनी बोललं, बंधुत्वाचं तर आता सध्याच्या गोष्टीमध्ये एवढा जातीवाद प्रचंड प्रमाणामध्ये जोपासला जात असताना बंधुत्वावर बोलणं खरं म्हणजे 75 वर्षाच्या नंतर हे विषय घ्यावे लागणं हेच आपलं दुर्दैव आहे की या विषयावर आपल्याला विचार मंथन करावं लागतं की स्वातंत्र्य समता बंधुत्वावर बोला. 75 वर्षाच्या नंतर सुद्धा हे अस्तित्वात आलेलं नाही, परंतु हे आपल्याला आणावं लागेल कारण या महामानवांचा हा विचार आहे. आपलं प्रत्येक भारतीयाचं ते कर्तव्य आहे, तुमचं माझं ते कर्तव्य आहे आणि विशेषतः या सगळ्या महामानवाने आपल्याला तो प्रचंड असा आहे एक आत्मविश्वास दिलेला आहे की आपण जे काही करतोय हे निश्चितपणे प्रबोधनाचं काम एक ना एक दिवसपणे सफल होणार नाही हे निश्चित आहे. गेल्या 150 वर्षाची परिस्थिती आज आहे का? गेल्या 100 वर्षाची परिस्थिती आज आहे का? बदलते, परंतु अत्यंत संत गतीनं बदलते. या देशामध्ये अनेक ज्या काही व्यवस्था जे ते व्यवस्था नामशेष झालेल्या आहेत, जशी अस्पृश्यता असेल किंवा अशा अनेक ज्या गोष्टी आहेत या नामशेष होत आहेत, परंतु त्याला सर्वार्थानं हे ऑटोमॅटिकली झालेलं नाही. हे जाणीवपूर्वक जे काही समाज सुधारकांनी यांनी प्रयत्न केले, प्रसंगी आपल्या घरावर निखारा ठेवून काम केलेलं आहे. जेवढे काही समाज सुधारक झाले या प्रत्येकाला आपल्या घरावर निखारा ठेवून काम करावं लागलं, समाजाचा रोष सहन करावा लागला आणि हे सगळं त्यांनी केलं. म्हणून आपण हे चांगले जे दिवस जे आहेत हे चांगले हे काम करत असताना त्यांनी दगड धोंडे स्वीकारले. आज हे काम करत असताना आपल्या घरामध्ये हार पडताय. मग हे काम आपण पुढे घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण त्या महामानवांनी दिल्यामुळेच आपण हे सुखाचे आज तुमच्या समोर जे आपण उभे आहे एवढं सगळं मान मराठा आयुष्याराम जे मिळतो ती सगळी त्यांची देण आहे. ही जाणीव आपण ठेवून जर कार्य केलं तर निश्चितपणे बदल होणार आहे. जे 500 वर्षानं बदलेल. आता हा 2000 वर्षाचा अंधकार आहे. हा किती वर्षाचा अंधकार आहे? हा 2000 वर्षाचा 5-25 वर्षामध्ये कसा जाईल? नरेंद्र दाभोळकर असं म्हणायचे की ही लढाई जी आहे आपली ही लढाई दशकाची लढाई नाही, ही शतकाची लढाई आहे. आणि तुम्ही हे असा सगळा प्रबोधन झालेला समाज, अंधश्रद्धा मुक्त झालेला समाज तुमच्या हयातीमध्ये बघू शकणार नाही, परंतु हे काम जर तुम्ही जर उभा केलं, नेटानं उभा केलं, संघटितपणे जर उभा केलं तर जे काम 500 वर्षानं होणार आहे ते 150-200 वर्षानं निश्चितपणे होईल. पण तुम्ही सगळ्यांनी केलं तर, आणि नाही केलं तर काय होईल? नाही केलं तरी हे होणारच आहे कारण हे फक्त 200 वर्षाच्या जरा 500 वर्ष लागतील का 700 वर्ष लागतील माहित नाही. म्हणून हे सगळं आपली सगळ्यांची ती जबाबदारी आहे की आता हे सगळं जे महामानवांचं, संतांचं, हे समाज सुधारकांचं जे काम आहे हे आपण आपल्या कुवतीनं जे आहे आपण मग श्रम द्यावे, कुवत द्यावी, पैसा द्यावा, ज्याला जे जमते ते द्यावं, परंतु हे प्रबोधनाचं जे चक्र आहे हे चक्र आपण आपल्या गतीनं जास्तीत जास्त वेगानं फिरवणं गरजेचं आहे. आणि आपण सगळेजण हे कराल अशा पद्धतीची अपेक्षा सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मीही तशाच पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हणजे सर्व वक्त्यांचं आपण ऐकलेलं आहे आणि संत तुकारामांचंच वचन आहे की हे सगळं कशासाठी एवढा अट्टहास आहे? बुडते हे जन न देखावे डोळा, बुडते हे जन न देखावे डोळा, म्हणून कळवळा येत असेल. यासाठी हा सगळा प्रपंच आहे. आपण सगळेजण या प्रबोधनाच्या कार्यामध्ये सामील होऊ अशा पद्धतीचा एक आशावाद जो आहे, अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करतो. मला या ठिकाणी मान सन्मान दिला आणि या ठिकाणी विचार व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल सर्व मानव मुक्ती मिशनच्या सर्व टीमचं आणि आपल्या सर्वांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.